हे बघा आपले मासे काय दिसतात ते राव, हे बघा, आणि क्रंची आहेत एकदम. तर तुम्ही पण नक्की बनवा असे मासे गाईज. तर तुम्हाला आता मी तोडून दाखवते आपला मासा आतमधून कसा दिसतोय. वाव, हे बघा आतमध्ये पर्यंत मसाला आपला चांगला लागलाय माशांना. आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त शिजलेत मासे. आणि आपला मसाला बघा आतमध्ये पर्यंत गेलाय माशांचा. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं परत एकदा पायल प्रतीक ब्लॉग मध्ये. आणि मी घेऊन आले आज तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी, जे बघून तुमच्या तोंडाला आज पाणी सुटणारच आहे. आणि अशी तुम्ही डिश नक्की नक्की ट्राय करा माझी ही रेसिपी बघून. चला तर आजची डिश काय आहे बघूया. आजची आपली जी रेसिपी आहे ती आहे सुरमई रवा फ्राय. सो हे बघा मस्तपैकी अशी सुरमई मी मस्त चांगली कापून घेतली आहे आणि धुवून सुद्धा घेतली आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा मस्त ताजी ताजी सुरमई आहे. चला आता आपल्याला सुरमई रवा फ्राय करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे, जे सामान लागणार आहे, जे मी घेतलंय ते तुम्हाला आता दाखवते. हे बघा मी घेतली, आता मी तुम्हाला जे जे साहित्य घेतलंय ते पहिले दाखवते. हे बघा मी सुरमईचे घेतलेले 6 पीस. आणि असं काही नाही, तुम्ही कितीही पीस घेऊ शकता, पण एवढंच की तुम्ही जितके पीस घ्याल तेवढं तुम्हाला साहित्य थोडं थोडं वाढवावं लागेल. तर चला, सुरमई मी घेतली मस्त स्वच्छ धुवून. आणि त्यासाठी सामान बघा काय काय घेतलंय मी. हे बघा आपल्याला पहिलं तर मीठ लागणार आहे, 1 लिंबू घेतलंय मी, हळद, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, ते कोथिंबीर घेतली आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला रवा घ्यायचा आहे. रवा तुम्ही जाड पातळ कोणताही घेऊ शकता. तर चला, हे आहे आपलं साहित्य. आणि आता आपण करूयात सुरमई रवा फ्राय. तुम्ही आता साहित्य तर बघितलंय, पण आता आपण मिक्सरला सगळ्यात पहिलं लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेणार आहे. हे बघा कोथिंबीर आणि लसूण मी वाटून घेतलंय मिक्सरला, जास्त पण पेस्ट नाही करायची, आबडधोबड वाटायचं. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला मिरची पावडर दाखवायचे विसरले होते, तर मिरची पावडर पण आपल्याला घ्यायची आहे तिखटवाली. तर आता आपण आपलं जे मासे आहेत ते मॅरिनेट करून घेऊया. तर चला बघूया आता आपण पुढच्या स्टेप व्हिडिओमध्ये बघा. सगळ्यात पहिलं मी माशांवरती पिळणार आहे लिंबू. मी अर्धा लिंबू घेतलाय कापून. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत हळद. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मीठ. आणि हे जे आपण वाटण वाटलंय कोथिंबीर आणि लसणाचं, त्याच्यानंतर आपण ते लावून घेऊया. आता आपल्याला टाकायचं आहे मिरची पावडर. थोडं आपण तांदळाचं पीठ सुद्धा घ्यायचंय, खूप जास्त नाही घ्यायचंय, एकदम थोडं. आता हा जो सगळा मसाला आहे आपण चांगला माशांना लावून घेऊया. हे बघा मी मसाला मस्त माशांना लावून घेतला, तुम्ही बघू शकता. असा मसाला आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचा आहे. आता आपले मासे मॅरिनेट होतात, तोपर्यंत आपण माशांना जे आपल्याला कोटिंग करायचं आहे ते तयार करूयात. मी आता घेते रवा. रव्यानंतर मी टाकते थोडं आपल्या तांदळाचं पीठ. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी मिरची पावडर सुद्धा टाकायची. आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय चांगलं. कोटिंग पण आपलं झालंय रेडी. आणि आता आपण घेऊया मासे फ्राय करायला. आपल्याला मासे तळायच्या आधी आपण माशांना हे जे आपण कोटिंग देण्यासाठी तयार केलंय, तर त्याच्याने आपले मासे चांगले आपल्याला व्यवस्थित झाकायचे आहेत. मसाला पूर्ण दिसला नाही पाहिजे. हे बघा अशा प्रकारे आपण आपल्या माशाला कोटिंग द्यायचं आहे. मासे फ्राय करायला आता मी तवा गरम केलाय. तव्यावर टाकणार आहे मी तेल. आपलं तेल चांगलं गरम झालं की मी त्यात टाकणार आहे कढीपत्ता. आणि आपण आता कोटिंग केलेले मासे आपण त्यात सोडूयात. बारीक गॅसवरच आपले मासे आपल्याला फ्राय करायचे आहेत. आणि
आपल्याला मासे जास्त पलटी करायची गरज नाहीये, मासे खूप नाजूक असतात त्याच्यामुळे त्याला एकदा किंवा दोनदाच पलटी करायचं आहे. मासे करताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे तुम्ही मासे ताजे आणा. जर तुम्ही 2-3 दिवसाचे मासे आणले तर ते आपण जेव्हा मसाला वगैरे लावून तव्यात टाकणार ना, तर ते सगळे सुट्टे सुट्टे होणार. जसं की सुरमई माशाचा असा प्रकार आहे की तो त्याच्यात काटा जास्त नसतो आणि जे काटा असतो मेनमध्ये तो पण काटा खूप असा हार्ड नसतो, एकदम सॉफ्ट असतो असा. तर तो मासा आपल्या घशात गेला तरी पण आपल्याला टोचत नाही, असा सुरमईचा प्रकार आहे. आणि आता आपली सुरमई आपल्याला बारीक गॅसवरती फ्राय करायची, मी तुम्हाला दाखवते. पण त्याच्या आधी आपण जी सुरमई कोणताही मासा घेतो ना, तर ते जेवढा आपण ताजा घेईल आणि करेल तेवढा आपल्याला चांगला रिझल्ट येतो मासे फ्राय करायचा किंवा भाजी करायचा. सो चला आता मी सुरमई तुम्हाला दाखवते फ्राय झाल्यानंतर. अख्ख्या घरात फक्त माशांचा वास सुटलाय, इतके टेस्टी असा वास येतोय ना, असा वास घेऊनच तोंडाला पाणी सुटलंय. हे बघा आपले मासे काय दिसतात ते राव, हे बघा, आणि क्रंची आहेत एकदम. तर तुम्ही पण नक्की बनवा असे मासे गाईज. तर तुम्हाला आता मी तोडून दाखवते आपला मासा आतमधून कसा दिसतोय. वाव, हे बघा आतमध्ये पर्यंत मसाला आपला चांगला लागलाय माशांना. आणि हे बघा तुम्ही बघू शकता मस्त शिजलेत मासे आणि आपला मसाला बघा आतमध्ये पर्यंत गेलाय माशांचा. चला मी मासा खाऊन सांगते तुम्हाला की कसा झाला आपला मासा. अप्रतिम. आतमध्ये एक लसणाचा फ्लेवर येतोय, लसूण आणि जी आपली कोथिंबीर आहे त्याचा फ्लेवर आहे आणि लिंबूचा फ्लेवर आहे, आपल्या मसाल्याचा फ्लेवर आहे. आतमध्ये पर्यंत हे बघा कोटिंग मस्त झालंय माशाला, त्यामुळे खूप भारी लागतोय आतमधून मासा खायला. गाईज नक्की माझ्यासारखे मासे एकदा बनवा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही खाल्लेत का नाही असे मासे. आणि नसेल खाल्ले माझी रेसिपी बघा आणि बनवायला घ्या लगेच. आणि मी भरपूर वेगवेगळ्या प्रकारे मासे फ्राय करत असते, पण कसं आहे आता सुरुवात आपण इझी पद्धतीपासून चालू करूया. आणि जर तुम्हाला अजून वेगळ्या प्रकारे सुरमई तवा फ्राय जर तुम्हाला अजून पाहिजे असेल, वेगळ्या प्रकारे फ्राय केलेली सुरमई, तर मला नक्की कमेंट करा आणि मी तुम्हाला अजून एक सेम माशाची वेगळी रेसिपी पण मी तुम्हाला देईल, फ्रायचीच रेसिपी. तर मला नक्की डीएम करा गाईज. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा माझ्यासारखी सुरमई रवा फ्राय नक्की करा आणि तुमच्या फॅमिलीला चारा आणि त्यांचे रिव्ह्यू तुम्ही ऐकून शॉक व्हाल. कारण की आपली आजची रेसिपी आहेच एवढी भारी की कोणाच्याही तोंडाला पाणी येईल.